पिंपरी चिंचवडच्या मोशी इथे तब्बल 240 एकर जागेवर इंटरनॅशनल कन्व्हेन्शन सेंटर अँड एक्झिबिशन सेंटर उभारण्याचा महत्त्वाकांक्षी प्रकल्प आघाडी सरकारने जाहीर केला होता। त्यासाठी 1000 कोटींचा खर्च अपेक्षित होता। हा प्रकल्प पर्यावरण विभागाच्या नाहरकत परवानगीसाठी रखडला होता, पण परवानगी दूरच आता राज्य सरकारने हा प्रकल्प अव्यवहार्य ठरवत केवळ 50 एकराच्या आसपास 20 कोटींचा ओपन एक्झिबिशन सेंटर करण्याचा निर्णय घेतलाय। राज्य सरकार सुडाचं राजकारण करत असल्याचा आरोप राष्ट्रवादीनं केलाय, तर भाजपने हे आरोप खोडून काढले। एक्झिबिशन सेंटर जे आहे हे एक्झिबिशन सेंटर हे देखील गुंडाळण्याचा प्रयत्न भाजप सरकार या ठिकाणी करत आहे आणि या सरकारच्या तीव्र पद्धतीने आज आम्ही या ठिकाणी निषेध करतो आणि हा प्रोजेक्ट त्यांनी या ठिकाणी गुंडळू नये या दृष्टिकोनातून आम्ही राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून आम्ही वेळ पडली तर रस्त्यावर उतरू। पिंपरी चिंचवड शहरातल्या नागरिकांसाठी भारतीय जनता पार्टी विकासाच्या दृष्टीने कटिबद्ध आहे। स्मार्ट सिटीचा विषय असेल किंवा कृषी प्रदर्शनच्या भूखंडाचा विषय असेल, असं वाईट कृत्य शहराचं नुकसान होईल असं भारतीय जनता पार्टीकडून केलं जाणार नाही। स्मार्ट सिटीतून वगळल्याने आधीच पिंपरी चिंचवडमध्ये नाराजीचा सूर आहे। त्यातच आता हा प्रकल्पही गुंडाळला गेल्याच्या उदाहरणानंतर शहराला सापत्नपणाची वागणूक मिळू नये अशी इच्छा नागरिक व्यक्त करत आहेत। कैलासपुरी, झी मीडिया, पिंपरी चिंचवड। झी 24 तास रहा एक पाऊल पुढे।